Hello students, welcome in the online lecture. This is the fifth lecture on the topic human health and diseases. In the last lecture I have completed the types of acquired immunity. In this lecture we will study about the next point in the topic, that is the cells of acquired immunity. एक्वायर्ड इम्युनिटीच्या टाईप्समध्ये आपण ॲक्टिव्ह इम्युनिटी आणि पॅसिव्ह इम्युनिटीचे टाईप्स स्टडी केले मागच्या लेक्चरमध्ये. आता बघूया या लेक्चरमध्ये, 5व्या लेक्चरमध्ये आपण ॲक्वायर्ड इम्युनिटीचे टाईप्स स्टडी केले. आजच्या 5व्या लेक्चरमध्ये आपण ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये काम करणाऱ्या ज्या सेल्स आहेत त्यांच्याविषयी माहिती घेणार आहे. बघूया. The cells of acquired immunity. Acquired immunity मध्ये काम करणाऱ्या cells. In acquired immunity, two major groups of cells are involved. Acquired immunity मध्ये दोन ग्रुप सेलचे काम करत असतात. दोन ग्रुप कोणते आहेत बघूया. The first type is the lymphocytes and the second type is the antigen presenting cells. बघा, ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये दोन ग्रुपचे सेलचे काम करत असतात. त्यातला पहिला ग्रुप आहे लिम्फोसाइट्स आणि दुसरा ग्रुप आहे अँटीजिन प्रेझेंटिंग सेल्स. या लेक्चरमध्ये आपण या दोन्ही प्रकारच्या सेलच्या ग्रुपविषयी माहिती घेणार आहे. याचे कोणकोणते प्रकार आहेत हे आपण यामध्ये स्टडी करणार आहे या व्हिडिओमध्ये. बघूया सुरुवातीला लिम्फोसाइट्स. द फर्स्ट ग्रुप ऑफ द सेल्स विच कॅन कॅरी फंक्शन इन द ॲक्वायर्ड इम्युनिटी, दॅट इज नथिंग बट द लिम्फोसाइट्स. हा पहिला ग्रुप आहे ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये काम करणाऱ्या सेलचा, ज्याला आपण लिम्फोसाइट्स असं म्हणतो. Lymphocytes are the main cells of the immune system. Lymphocytes ह्या अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या सेल्स आहेत इम्यून सिस्टीममध्ये काम करणाऱ्या. तर लिम्फोसाइट्स नक्की कोणत्या बघा, आठवतं आहे का तुम्हाला? आपण गेल्या वर्षी 11वीला असताना ॲनिमल टिश्यूच्या प्रॅक्टिकलमध्ये ह्युमन ब्लड स्मिअर स्टडी केला होता, ज्याच्यामध्ये आपण ब्लडमध्ये असणाऱ्या सेलचे टाईप स्टडी केले होते. आपल्या ब्लडमध्ये रेड ब्लड सेल्स और रेड ब्लड कार्पुस्कल्स, दॅट इज नथिंग बट इरिथ्रोसाइट्स, अँड सेकंड व्हाईट ब्लड सेल्स और ल्युकोसाइट्स आर प्रेझेंट. आपल्या ब्लडमध्ये लाल रक्तपेशी आणि पांढऱ्या रक्तपेशी असतात. In the white blood corpuscles, there are two types of the cells generally present, granulocyte cells and agranulocyte cells. परत व्हाईट ब्लड कार्पुस्कल्समध्ये किंवा पांढऱ्या रक्तपेशीमध्ये दोन प्रकार येतात सेलचे. एक आहे तो म्हणजे कोणता, तर ग्रॅन्युलोसाइट. आता ग्रॅन्युलोसाइट आपण कुणाला म्हटलं होतं, तर द सायटोप्लाझम हॅज द ग्रॅन्युल्स दॅट सेल्स आर कॉल्ड ॲज ग्रॅन्युलोसाइट. ज्या सेलच्या सायटोप्लाझममध्ये ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतात त्या सेलना आपण ग्रॅन्युलोसाइट्स म्हटलेलं. मग ह्या ग्रॅन्युलोसाइट्स किती प्रकारच्या, तर 3, न्यूट्रोफिल, बेसोफिल आणि इवोसिनोफिल. तसंच अग्रॅन्युलोसाइट्स म्हणजे काय, द सेल्स विच हॅव द क्लिअर सायटोप्लाझम. व्हाईट ब्लड सेल्स पण त्यांचं सायटोप्लाझम क्लिअर आहे. द ग्रॅन्युल्स डज नॉट प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. सायटोप्लाझममध्ये ग्रॅन्युल्स प्रेझेंट असत नाहीत, म्हणून त्यांना अग्रॅन्युलोसाइट्स असं म्हटलं जातं. अग्रॅन्युलोसाइट्सचे दोन प्रकार येतात, लिम्फोसाइट्स अँड मोनोसाइट्स. आठवलं का बघा, लिम्फोसाइट्स या व्हाईट ब्लड सेल्स आहेत आणि अग्रॅन्युलोसाइट सेल्स आहेत, कारण त्यांचं सायटोप्लाझम क्लिअर असतं. अशा असणाऱ्या ह्या पांढऱ्या रक्तपेशी. बघा, आपण नेहमी शिकलेलं आहे लहानपणापासून, आपल्या बॉडीचं संरक्षण करणाऱ्या सेल्स म्हणजे पांढऱ्या रक्तपेशी
म्हणून त्यांना आपण सैनिक पेशी म्हणतो किंवा सोल्जर सेल्स असं त्यांना म्हटलं जातं. याच्या पाठीमागचा काय रिझन आहे हा तुमच्या लक्षात येईल की लिम्फोसाइट्स आर द मेन सेल्स ऑफ द इम्युन सिस्टीम. महत्त्वाच्या असणाऱ्या सेल्स आहेत इम्युन सिस्टीममधल्या, म्हणजे आपल्या रोगप्रतिकारक संस्थेतल्या. म्हणून पांढऱ्या रक्तपेशींना सैनिक पेशी किंवा सोल्जर सेल्स असं म्हटलं जातं. आणि त्याचाच एक प्रकार म्हणजे काय आहे तर लिम्फोसाइट्स आहेत. आणि अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या ह्या सेल्स ज्या इम्युन सिस्टीममध्ये काम करत असतात. सेकंड, लिम्फोसाइट्स आर प्रोड्यूस्ड फ्रॉम स्टेम सेल्स इन बोन मॅरो बाय अ प्रोसेस कॉल्ड हिमॅटोपायोसिस. या ज्या लिम्फोसाइट्स आहेत किंवा कोणत्याही रक्तपेशी असू देत, इरिथ्रोसाइट्स असू देत किंवा ल्युकोसाइट्स म्हणजे WBCs असू देत, या दोन्ही प्रकारच्या ज्या पेशी आहेत रक्तातल्या या कुठं तयार होत असतात तर बोन मॅरोमध्ये तयार होत असतात. बोन मॅरोमध्ये तयार होण्याच्या प्रोसेसला काय म्हटलं जातं तर हिमॅटोपायोसिस असं म्हटलं जातं. आणि त्या कशापासून तयार होतात तर स्टेम सेलपासून तयार होतात. बघा गेल्या वर्षी आपण शिकलेलो आहे स्टेम सेल कुणाला म्हटलं जातं, ऑर्गनायझेशन ऑफ सेल ह्या टॉपिकमध्ये. स्टेम सेल्स आर द सेल्स विच हॅव कपॅसिटी टू डिव्हाइड अँड डिफरन्शिएट इंटू अदर टाईप ऑफ सेल. स्टेम सेल्स कुणाला म्हटलं जातं तर अशा पेशींना म्हटलं जातं की ज्यांच्याकडं डिव्हाइड होण्याची आणि डिफरन्शिएट होण्याची ॲबिलिटी आहे. डिव्हाइड होणं म्हणजे विभाजन पावणं. विभाजन पावत असताना त्या दुसऱ्या प्रकारच्या पेशीमध्ये रूपांतरित होऊ शकतात. अशा पेशींना स्टेम सेल असं म्हटलं जातं. आणि या ज्या स्टेम सेल आहेत त्या कुठं प्रेझेंट असतात तर बोन मॅरोमध्ये. कोणत्या स्टेम सेल ज्या रक्तातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी तयार करतात. मग या स्टेम सेलपासून बोन मॅरोमध्ये काय होतं तर रक्त तयार होतं किंवा रक्तातल्या पेशी तयार होतात. मग त्या लाल रक्तपेशी असू देत किंवा पांढऱ्या रक्तपेशी असू देत. कोणत्या प्रोसेसनं तयार होतात तर त्या प्रोसेसला हिमॅटोपायोसिस असं म्हटलं जातं. परत एकदा बघा, मी म्हटलं तुम्हाला की लाल रक्तपेशी पांढऱ्या रक्तपेशी कुठं तयार होतात तर बोन मॅरोमध्ये. आठवलं का बघा तुम्हाला, आपण गेल्या वर्षी स्केलेटन टॉपिक शिकलो आहे, स्केलेटनवरचं प्रॅक्टिकल शिकलो आहे. तर स्केलेटनची महत्त्वाची फंक्शन्स आपण सुरुवातीला स्टडी केलेली, ज्याच्यामध्ये एक फंक्शन होतं बघा, प्रोडक्शन ऑफ RBC अँड WBC. स्केलेटनचं फंक्शन आहे म्हणजे कसं आहे तर स्केलेटनमध्ये असणारे जे लॉंगेस्ट बोन्स आहेत त्यांच्या आतमध्ये असणारा जो बोन मॅरो आहे तिथं असणाऱ्या स्टेम सेलपासून रक्तातल्या पेशी तयार केल्या जातात. म्हणून हे फंक्शन स्केलेटनचं येतं, प्रोडक्शन ऑफ RBC अँड WBC. अँड द लिम्फोसाइट्स आर नथिंग बट इट इज द टाईप ऑफ व्हाईट ब्लड कार्पुस्कल्स. हा WBCचा प्रकार आहे. म्हणजे ह्या लिम्फोसाइट्स कुठं तयार होतात तर बोन मॅरोमध्ये तयार होतात बाय द प्रोसेस विच इज कॉल्ड ॲज हिमॅटोपायोसिस. बघा परत एकदा, लिम्फोसाइट्स आर प्रोड्यूस्ड फ्रॉम स्टेम सेल्स इन बोन मॅरो बाय अ प्रोसेस कॉल्ड हिमॅटोपायोसिस. ऑब्जेक्टिव्हसाठी लक्षात ठेवा हिमॅटोपायोसिस हा वर्ड. हिमॅटोपायोसिस या प्रोसेसनं रक्तपेशी कुठं तयार होतात तर बोन मॅरोमध्ये तयार होतात. आता हे जे लिम्फोसाइट आहेत यांचा न्यूक्लियस लार्ज असतो. डायग्राममध्ये तुम्हाला फोटोग्राफमध्ये बाजूला दिसत असेल लार्ज सर्क्युलर न्यूक्लियस असणाऱ्या ह्या सेल्स असतात लिम्फोसाइट्स. आणि ह्या आपल्या इम्युन सिस्टीममध्ये महत्त्वाचं काम करत असतात. लिम्फोसाइट्स परत विभागल्या जातात. लिम्फोसाइट्स आर ऑफ 2 टाईप्स. 2 प्रकारचे असतात लिम्फोसाइट आपल्या रक्तामध्ये. फर्स्ट टाईप इज द B लिम्फोसाइट्स अँड सेकंड टाईप इज द T लिम्फोसाइट्स. लिम्फोसाइटचे परत 2 प्रकार पडतात, B लिम्फोसाइट आणि T लिम्फोसाइट. आता हे 2 प्रकार कशावरून पडतात, या 2 प्रकारांची काय कामं आहेत किंवा काय फंक्शन आहेत हे आपण बघूया. फर्स्ट टाईप ऑफ द लिम्फोसाइट इज द B लिम्फोसाइट. B lymphocytes, the lymphocytes which are produced and matured in the bone marrow, that lymphocytes are the B lymphocytes. ज्या लिम्फोसाइट्स बोन मॅरोमध्येच प्रोड्यूस होतात, तयार होतात आणि मॅच्युअर होतात बोन मॅरोमध्येच, अशा लिम्फोसाइट्सना B लिम्फोसाइट्स असं म्हटलं जातं.
The lymphocytes which are produced in the bone marrow and matured in the bone marrow itself. That's why these lymphocytes are called as B lymphocyte. B हे लेटर बोन मॅरोचं आहे, लक्षात घ्या. बोन मॅरोचं पहिलं लेटर आहे बी. अशी दोन टाईप्स लिम्फोसाईटचे कशावरून पाडण्यात आले, तर ज्या लिम्फोसाईट बोन मॅरोमध्येच तयार होतात आणि बोन मॅरोमध्येच मॅच्युअर होतात त्यांना बी लिम्फोसाईट म्हटलं जातं. बी फॉर बोन मॅरो. आणि दोन्ही गोष्टी एका ठिकाणीच होतात, लक्षात ठेवा. बोन मॅरोमध्ये तयार होण्याची प्रोसेस तर मगाशी बघितलेलीच आहे आपण. लिम्फोसाइट्स आर प्रोड्युस्ड फ्रॉम द बोन मॅरो विथ द हेल्प ऑफ स्टेम सेल्स. दॅट प्रोसेस इज नथिंग बट द हिमॅटोपायसिस. हिमॅटोपायसिस प्रोसेसनं तयार होतात लिम्फोसाइट्स किंवा सगळ्याच ब्लड सेल्स. मग बी लिम्फोसाइट्ससुद्धा तिथंच तयार होणार आहेत आणि त्या तिथंच मॅच्युअर होतात, बोन मॅरोमध्येच मॅच्युअर होतात आणि मग आपल्या ब्लडमध्ये सर्क्युलेट होतात. अशा लिम्फोसाईटना बी लिम्फोसाईट असं म्हटलं जातं. आणि आपल्या बॉडीतल्या सगळ्याच लिम्फोसाईट्स आपल्या ब्लडमध्ये सर्क्युलेट होतात, लिम्फॅटिक टिश्यूमध्ये ॲग्रिगेट होऊन राहतात, लिम्फॅटिक नोड्युल्समध्ये ॲग्रिगेट होऊन राहतात, आपल्या टॉन्सिल्समध्ये प्रेझेंट असतात, लिम्फ नोड्समध्ये, पेयर्स पॅचेस असतात आपल्या इंटेस्टाईनमध्ये, त्याही इम्युन सिस्टीमचा भाग आहे किंवा लिम्फॅटिक सिस्टीमचा भाग आहे. त्या ठिकाणी ॲग्रिगेट होऊन राहतात सगळ्याच प्रकारचे लिम्फोसाईट, टी लिम्फोसाईट असू दे किंवा बी लिम्फोसाईट असू दे. पण बी लिम्फोसाईट मॅच्युअर होण्याची प्रोसेस बोन मॅरोमध्येच होते, म्हणून यांना बी लिम्फोसाईट्स असं म्हटलं जातं. बी लिम्फोसाइट्स produce plasma cells which produce antibodies. Hence, immunity provided by B lymphocytes is called antibody-mediated immunity or humoral immunity. बी लिम्फोसाइट काय करतात तर प्लाझ्मा सेल्स तयार करतात आणि प्लाझ्मा सेल अँटीबॉडीज तयार करतात आणि या अँटीबॉडीजकडून आपल्याला इम्युनिटी प्रोव्हाइड केली जाते. म्हणून या इम्युनिटीला अँटीबॉडी मेडिएटेड इम्युनिटी किंवा ह्युमोरल इम्युनिटी असं म्हटलं जातं, जी कुणाकडून प्रोव्हाइड केली जाते, बी लिम्फोसाइट्सकडून. त्याला अँटीबॉडी मेडिएटेड इम्युनिटी असं म्हटलं जातं, लक्षात घ्या. आता तुमच्या मनामध्ये एक शंका आली असेल की अँटीबॉडीज तयार केल्या जातात, कुणाच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार केल्या जातात, तर आपल्या बॉडीमध्ये आलेला जो अँटीजीन आहे त्याच्या अगेन्स्ट या अँटीबॉडीज तयार केल्या जातात आणि त्या अँटीजीनला किल करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याला बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला जातो अँटीबॉडीजकडून. अशा अँटीबॉडीज ह्या बी लिम्फोसाइट्स तयार करतात आणि ह्या अँटीबॉडीज आपल्याला इम्युनिटी प्रोव्हाइड करतात. म्हणून बी लिम्फोसाइटकडून प्रोव्हाइड केलेल्या इम्युनिटीला अँटीबॉडी मेडिएटेड इम्युनिटी किंवा ह्युमोरल इम्युनिटी असं म्हटलं जातं. आता तुम्हाला अँटीजीन म्हणजे काय समजलं का बघा. अँटीजीन इज नथिंग बट द फॉरिन सबस्टन्स. इट मे बी पॅथोजन ऑर नॉन लिव्हिंग सबस्टन्स विच हॅव ॲबिलिटी टू स्टिम्युलेट द इम्युन सेल्स. अँटीजीन म्हणजे काय आहे तर हा फॉरिन सबस्टन्स आहे, बाहेरून आलेला सबस्टन्स आहे, आपल्या बॉडीचा भाग नाही. मग तो पॅथोजन असू शकतो किंवा नॉन लिव्हिंग सबस्टन्स असू शकतो. अशा सबस्टन्समुळं आपल्या इम्युन सेल्सना स्टिम्युलेट मिळतो, ट्रिगर मिळतो आणि त्या अँटीबॉडीज तयार करायला लागतात. अशा फॉरिन सबस्टन्सला अँटीजीन असं म्हटलं जातं आणि त्यांच्या अगेन्स्ट दिलेला जो रिस्पॉन्स आहे इम्युन सिस्टीमनं त्याला अँटीबॉडीज असं म्हटलं जातं. अपोजिट गोष्टी आहेत अँटीजीन आणि अँटीबॉडी. आपण पुढच्या लेक्चरमध्ये आणखी स्टडी करणार आहे. अँटीबॉडीचं स्ट्रक्चर स्टडी करणार आहे, अँटीजीन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स स्टडी करणार आहे, पुढे येणारच आहे. तरीही लक्षात घ्या अँटीजीन हा फॉरिन सबस्टन्स आहे आणि त्याच्या अगेन्स्ट दिलेला रिस्पॉन्स म्हणजे अँटीबॉडीज असतात, ज्या बी लिम्फोसाइट्स तयार करतात आणि आपल्याला इम्युनिटी प्रोव्हाइड करतात. म्हणून त्यांना त्यांच्याकडून प्रोव्हाइड केलेल्या इम्युनिटीला अँटीबॉडी मेडिएटेड इम्युनिटी किंवा ह्युमोरल इम्युनिटी असं म्हटलं जातं. हा आहे पहिला प्रकार लिम्फोसाइट्सचा, बी लिम्फोसाइट. बी का म्हणायचं आहे,
These lymphocytes are produced and matured in the bone marrow. म्हणून यांना काय म्हणायचे, बी लिम्फोसाइट्स असं म्हटलं जातं. किंवा तुमच्या नवीन टेक्स्टबुकमध्ये आता आलेले आहे त्यांना बुर्सल्स और बी लिम्फोसाइट्स असं सुद्धा म्हटलं जातं. बुर्सल्स बोन मॅरोमध्येच तयार होतात, बोन मॅरोमध्येच काय होतात, मॅच्युअर होत आहेत. पुढचा प्रकार बघूया, सेकंड टाईप, टी लिम्फोसाइट्स. The T lymphocytes, the lymphocytes which are produced in bone marrow but matured in thymus gland, that lymphocytes are called T lymphocytes. आता तुमच्या चांगलाच डिफरन्स लक्षात येईल बी लिम्फोसाइट आणि टी लिम्फोसाइटमधला. टी लिम्फोसाइट तयार होत असताना बोन मॅरोमध्ये तयार होतात आणि मॅच्युअर होत असताना त्या थायमस ग्लँडमध्ये मॅच्युअर होतात, म्हणून त्यांना टी लिम्फोसाइट्स असं म्हटलं जातं. म्हणजे ज्यावेळी लिम्फोसाइट बोन मॅरोमध्ये तयार होतात त्यावेळी त्यातल्या काही बोन मॅरोमध्येच राहतात आणि काही मायग्रेट होतात, बाहेर पडतात रक्तप्रवाहातून आणि त्या कुठे येतात तर थायमस ग्लँडला येतात आणि तिथं त्या मॅच्युअर होतात. आता तुम्ही म्हणाल थायमस ग्लँड कोणती, कुठं असते, तर बघा तुमच्या समोर इमेज आहे थायमस ग्लँडची. थोडीशी झूम करून दाखवते मी. थायमस ग्लँड प्रेझेंट अबाव द हार्ट, थोड्यासा वरच्या बाजूला असते, हार्टच्या आपल्या हृदयाच्या थोड्याशा वरच्या बाजूला असणारी ही ग्लँड आहे थायमस ग्लँड. ह्याची साईज दिसते तुम्हाला दोन इमेजेसमध्ये दोन डायग्राम दिसतात तुम्हाला. एक फिटसमधली थायमस ग्लँड दाखवलेली आहे आणि एक अडल्टमधली दाखवलेली आहे. आता फिटसमध्ये थायमस ग्लँडची साईज दिसत असेल तुम्हाला थोडीशी मोठी आहे, तर अडल्टमध्ये थोडीशी छोटी झालेली आहे. याचा अर्थ असा आहे की थायमस ग्लँड प्युबर्टीनंतर, मॅच्युरिटी आल्यानंतर हळूहळू श्रिंक व्हायला लागते, आकुंचन पावायला लागते. तोपर्यंत लहानाचं मोठं होईपर्यंत म्हणजे मॅच्युरिटी होईपर्यंत ती काम करत असते, फंक्शनल असते, टी लिम्फोसाइटना मॅच्युअर करत असते. थायमोसिन नावाचं हार्मोन ती सिक्रेट करते आणि थायमोसिन नावाच्या हार्मोनच्या साहाय्याने ती टी लिम्फोसाइटना मॅच्युअर करत असते. अशी असणारी थायमस ग्लँड जी हार्टच्या थोड्याशा वरच्या बाजूला असते. मी मगाशी म्हटलं लहान मुलांमध्ये तिचा आकार मोठा असतो. जसजसं मोठं होऊ आपण, प्युबर्टीमध्ये येऊ, मॅच्युरिटी येईल आपल्याला, तसतसं तिचा आकार लहान होत जातो आणि आपल्या वयाच्या जवळपास 75व्या वर्षापर्यंत ती कम्प्लिटली फॅट बॉडी म्हणून राहते हार्टच्या वरच्या बाजूला. म्हणजे तिचं काम पूर्णपणे संपलेलं असतं, प्युबर्टीपर्यंतच ती काम करत असते. थायमोसिन नावाचं काय करत असते तर ती हार्मोन सिक्रेट करत असते. तर अशी असणारी ही थायमस ग्लँड. आणि या थायमस ग्लँडमध्ये आपल्या टी लिम्फोसाइट मॅच्युअर होतात, बोन मॅरोमध्ये तयार होऊन त्या मायग्रेट होतात थायमस ग्लँडकडं, तिथं त्या मॅच्युअर होतात, म्हणून यांना टी लिम्फोसाइट्स असं म्हटलं जातं. कुठं मॅच्युअर होत आहेत, त्या थायमस ग्लँडमध्ये, म्हणून यांना टी लिम्फोसाइट्स असं म्हटलेलं आहे. थायमसचं पहिलं लेटर कोणतं आहे, टी, म्हणून त्यांना टी लिम्फोसाइट्स असं म्हटलेलं आहे. On being sensitized, T lymphocytes produce clone of T cells having different functions. Hence, the immunity provided by T lymphocytes is called cell-mediated immunity. T lymphocyte sensitized होतात. कधी sensitized होतात तर त्या ज्यावेळी पॅथोजनच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात किंवा पॅथोजन त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो त्यावेळी त्या स्टिम्युलाय होतात किंवा स्टिम्युलस मिळतो, त्यांना चेतना मिळते आणि मग त्या सेन्सिटायझड होतात. आणि सेन्सिटायझड झालेल्या ज्या टी लिम्फोसाइट्स आहेत त्या क्लोन तयार करतात टी सेल्स, अनेक सेल्स तयार करतात. क्लोन इज नथिंग बट द मेनी सेल्स, खूप सेल्स तयार केल्या जातात. विच हॅव डिफरंट टाईप्स ऑफ सेल्स अँड विच हॅव डिफरंट फंक्शन्स. या क्लोनमध्ये वेगवेगळ्या फंक्शन असणाऱ्या वेगवेगळ्या सेल्स असतात, टी सेल्स म्हटलं जातं त्यांना. आणि या टी सेलकडून आपल्याला इम्युनिटी प्रोव्हाइड केली जाते, म्हणून टी लिम्फोसाइट्सनी प्रोव्हाइड केलेल्या इम्युनिटीला सेल मेडिएटेड इम्युनिटी असं म्हटलं जातं. इथं कोण इम्युनिटी प्रोव्हाइड करत आहे आपल्याला, सेल्स प्रोव्हाइड करत आहेत. कुणी तयार केलेल्या,
टी लिम्फोसाइट्सनी. कोणत्या सेल्स? टी सेल्स. म्हणून या इम्युनिटीला सेल मेडिएटेड इम्युनिटी असं म्हटलं जातं. बघा, बी लिम्फोसाइट अँटीबॉडीज तयार करतात, अँटीबॉडीज आपल्याला इम्युनिटी प्रोव्हाइड करतात. म्हणून बी लिम्फोसाइटकडून प्रोव्हाइड केलेल्या इम्युनिटीला अँटीबॉडी मेडिएटेड इम्युनिटी. तर टी लिम्फोसाइट सेल्स तयार करतात, सेल आपल्याला इम्युनिटी प्रोव्हाइड करतात. म्हणून टी लिम्फोसाइटकडून प्रोव्हाइड केलेल्या इम्युनिटीला सेल मेडिएटेड इम्युनिटी असं म्हटलं जातं. दोन्हीवरती तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. द बी लिम्फोसाइट प्रोव्हाइड इम्युनिटी विच इज कॉल्ड ॲज डॅश डॅश. द बी lymphocyte provide immunity which is called as antibody mediated or humoral immunity. The T lymphocyte provide immunity which is called as dash dash. The T lymphocyte provide immunity which is called as cell mediated immunity. अशा दोन प्रकार आहेत लिम्फोसाइटचे, बी लिम्फोसाइट आणि टी लिम्फोसाइट. दोन्हींचा मेकॅनिझम वेगवेगळा आहे, दोन्हीमध्ये होणारी फंक्शन्स वेगवेगळी आहेत. त्यांचा मेकॅनिझम कसा चालतो, कशा प्रकारे त्यांचे ॲक्शन असते अँटीजीनवरती, हे आपण अभ्यासणार आहे. पण ते कधी? तर पुढच्या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहे. आता आपण दुसऱ्या स्लाईडमध्ये बघूया. अँटीजीन प्रेझेंटिंग सेल. आपल्या इम्युन सिस्टीममध्ये काम करणारा हा दुसरा प्रकार आहे सेलचा, ज्यांना अँटीजीन प्रेझेंटिंग सेल्स असं म्हटलं जातं. द अँटीजीन प्रेझेंटिंग सेल्स एंगल्फ इन्व्हायडिंग पॅथोजन and process the antigen. Antigen presenting cell ह्याच्यावरूनच तुमच्या लक्षात येईल की अँटीजेनला प्रेझेंट करणाऱ्या. प्रेझेंट इन सेन्स तुम्ही जशी गिफ्ट देता तशी नव्हे, प्रेझेंट करणं म्हणजे इम्युन सेल्सकडे पाठवणं, त्याच्यावरती प्रोसेसिंग करणं आणि त्या इम्युन सेल्सकडे पाठवणं, हे फंक्शन कार्य करणाऱ्या सेल्सना अँटीजीन प्रेझेंटिंग सेल्स असं म्हटलं जातं. बघा परत एकदा, अँटीजीन प्रेझेंटिंग सेल्स एंगल्फ इन्व्हायडिंग पॅथोजन अँड प्रोसेस द अँटीजीन. अँटीजीन प्रेझेंटिंग सेल्स काय करतात? तर एंगल्फ करतात, गिळंकृत करतात, फॅगोसायटोसिस करतात. कशाचं फॅगोसायटोसिस करतात? तर पॅथोजनचं. इन्व्हायडिंग पॅथोजन म्हणजे बॉडीमध्ये आतमध्ये आलेला जो पॅथोजन आहे त्याचं त्या फॅगोसायटोसिस करतात, म्हणजेच एंगल्फ करतात, त्याला गिळंकृत करतात. अँड प्रोसेस द अँटीजीन. अँटीजीनवरती प्रोसेसिंग करतात. काय करतात? अँटीजीनवरती प्रोसेसिंग करतात आणि मग तो अँटीजीन प्रेझेंट करतात. कुणाला? तर इतर ज्या सेल्स आहेत इम्युन सिस्टीममध्ये काम करणाऱ्या, त्यांना त्या काय केल्या जातात? प्रेझेंट केल्या जातात, त्यांच्याकडे त्या पाठवल्या जातात. आता अँटीजीन प्रेझेंटिंग सेल्स काय करतात आणखी? दीज सेल्स आर एबल टू डिलिव्हर a stimulatory signal that is necessary for activation of helper T cell. या सेल्स, अँटीजीन प्रेझेंटिंग सेल्स आणखी काय करू शकतात? तर स्टिम्युलेटरी सिग्नल पाठवू शकतात. कुणाला हा सिग्नल पाठवायचे स्टिम्युलेटरी सिग्नल? तर टी सेल्सना, हेल्पर टी सेल्सना. टी सेल्स 4 प्रकारचे असतात: हेल्पर, किलर, सप्रेसर आणि मेमरी टी सेल. याविषयी मी तुम्हाला शिकवणार आहे, पण पुढच्या व्हिडिओमध्ये ते शिकवणार आहे. इथं तुम्ही फक्त लक्षात ठेवा की अँटीजीन प्रेझेंटिंग सेल स्टिम्युलेटरी सिग्नल पाठवतात आणि कुणाला ॲक्टिवेट करतात? तर हेल्पर टी सेलना ॲक्टिवेट करतात. हे त्यांचं दुसरं फंक्शन आहे. आता अँटीजीन प्रेझेंटिंग सेल्स कोणकोणत्या? तर दीज आर स्पेशलाइज्ड सेल विच इन्क्ल्यूड्स फर्स्ट मॅक्रोफॅजेस, सेकंड बी लिम्फोसाइट्स अँड थर्ड डेंड्रिटिक सेल्स. मॅक्रोफॅजेस सेलवरून काय आठवलं का बघा तुम्हाला? आपण गेल्या वर्षी ॲनिमल टिश्यू या टॉपिकमध्ये अरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू हा पॉईंट स्टडी केला. अरिओलार कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये असणाऱ्या सेल्समध्ये पहिलाच प्रकार मी तुम्हाला शिकवलेला, ज्याचं नाव आहे मॅक्रोफॅजेस सेल. And the function of macrophagous cell is the phagocytosis, engulfing the pathogen. पॅथोजनला गिळंकृत करणं म्हणजेच फॅगोसायटोसिस करणं, हे फंक्शन मॅक्रोफॅजेस सेलचं आहे. दुसरा प्रकार येतो सेलचा बी लिम्फोसाइट्स आणि तिसरा प्रकार येतो डेंड्रिटिक सेल.
तिन्ही प्रकारच्या सेल्स इथं फोटोग्राफमध्ये दिसत आहेत. मी थोडंसं झूम करून दाखवले तुम्हाला. अँटीजेन प्रेझेंटिंग सेल्स, पहिली इमेज आहे डेंड्रिटिक सेलची, दुसरी आहे मॅक्रोफॅजेसची आणि तिसरी आहे बी सेलची. अशा 3 प्रकारच्या अँटीजेन प्रेझेंटिंग सेल्स आपल्या इम्युन सिस्टीममध्ये काम करत असतात. अशा असणाऱ्या ह्या 3 सेल्स मॅक्रोफॅजेस, बी लिम्फोसाइट्स आणि डेंड्रिटिक सेल. आता डेंड्रिटिक सेलचं एक एक्झाम्पल द्यायचं झालं तुम्हाला तर लँगरहॅन्स सेल विच आर प्रेझेंट इन द इपिडर्मिस ऑफ द स्किन. आपल्या स्किनच्या इपिडर्मिसमध्ये असणाऱ्या लँगरहॅन्स सेल्स हे डेंड्रिटिक सेलचे एक उदाहरण आहे. तुमच्या लक्षात असू द्या. तर बघा, या व्हिडिओमध्ये आपण काय स्टडी केलं तर आपल्या ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये काम करणाऱ्या सेल्स, 2 प्रकारच्या सेल्स काम करतात. एक प्रकार लिम्फोसाइट आणि दुसरा प्रकार अँटीजेन प्रेझेंटिंग सेल्स. लिम्फोसाइट्स 2 प्रकारचे, बी लिम्फोसाइट आणि टी लिम्फोसाइट. अँटीजेन प्रेझेंटिंग सेल्सचे 3 प्रकार, मॅक्रोफॅजेस सेल्स, बी लिम्फोसाइट्स आणि डेंड्रिटिक सेल. नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला मगाशी म्हणल्याप्रमाणे काय स्टडी करणार आहे आपण तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बी लिम्फोसाइट आणि टी लिम्फोसाइटचा मेकॅनिझम स्टडी करणार आहे. थँक्यू.